टू दिशा क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये 5th चॅप्टर कोऑर्डिनेट ज्योमेट्री मधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 7 to 12 पाहणार आहोत. अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 7 स्टार्ट करणार आहोत. काय आहे क्वेश्चन नंबर 7? To find the centroids of the triangle whose vertex are given below. ह्या ठिकाणी आपल्याला सेंट्रॉइड फाइंड द सेंट्रॉइड म्हणजे सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. तो आपण कसा फाइंड आउट करणार? तर त्यासाठी आपल्याला एक इथे फॉर्म्युला आहे. सी दिस. फर्स्ट वी सी द theory part. That is the centroid formula. If A x1 y1, B x2 y2 and C x3 y3 are the vertices of triangles, then the coordinate of centroids are. बघा ह्या ठिकाणी ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे तिन्ही व्हर्टेक्स आपल्याला दिलेले आहे. We consider here A having a coordinate x1 y1, B x2 y2, C x3 y3 and find the coordinate of the centroid. In figure here we show the point centroid by letter G. Means here we have to find the coordinate of point G. How we find it? Then there is a formula, that is a centroid formula. What is it? See, G in bracket xy is equal to x1 plus x2 plus x3 upon 3, y1 plus y2 plus y3 upon 3. आता हा फॉर्म्युला आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणून नोन आहे, माहित आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला x1, x2, x3 म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सचे x कोऑर्डिनेट त्यांची ॲडिशन करून डिवाइड बाय 3 करायचं आहे. जे त्या ठिकाणी आपल्याला जो काही सेंट्रॉइड आहे पॉइंट G त्याचा x कोऑर्डिनेट मिळेल. अँड y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे y कोऑर्डिनेटची ॲडिशन करून त्याला जर डिवाइड बाय 3 केलं तर सेंट्रॉइडचा y कोऑर्डिनेट मिळणार आहे. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल आपलं 7th क्वेश्चन नंबर जो 7th आहे तो फाइंड द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल whose vertices are given below. आता ह्या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल घेतलेला आहे. The first vertex is a negative 7, 6, second one 2, negative 2 and third one 8, 5. आता ह्या ठिकाणी जे कोऑर्डिनेट्स आहेत ते फर्स्ट आपण कन्सिडर करून घेऊ. x1 is equal to negative 7, y1 is equal to 6, x2 is equal to 2, y2 is equal to negative 2. And here third coordinate we consider here x3 is 8 and y3 is 5. What is question? Find the coordinates of the centroid. Means 3 vertex are given and here we have to find the coordinates of centroid. Means here we use centroid formula. By using centroid formula. What is centroid formula? Then we write here. Centroid is denoted by G. G in bracket xy is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 and y1 plus y2 plus y3 upon 3. आता ह्या ठिकाणी जे आपण व्हॅल्यू x1, x2, x3 कन्सिडर केलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज इथे घेऊ. निगेटिव्ह 7 प्लस 2 प्लस 8 अपॉन 3, 6 मायनस आता इथे प्लस y2 आहे पण y2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. मीन्स प्लस मायनस मायनस 2 प्लस 5 अपॉन 3. आता याला सिम्प्लिफाय करू आपण. मीन्स द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट G मीन्स x1 इज इक्वल टू निगेटिव्ह 7 प्लस 2 मीन्स इथे येईल तो 5, निगेटिव्ह 5 प्लस 8 अपॉन 3 आणि इथे नेक्स्ट रेशो सिम्प्लिफाय केला 6 मायनस 2 दॅट इज अ 4, 4 प्लस 5 अपॉन 3. हियर निगेटिव्ह 5 प्लस 8 मीन्स 3 अपॉन 3 and 4 plus 5 means 9 upon 3. Means if we simplify then we will get the value of xy is here 3 1s are 3 and 3 3s are 9. Means the coordinate of the centroid for the given example is 1 and 3. Okay. Then we are taking the next example from the same question. That's question मधून आपण example number 2 घेतो. Same question आहे, find the coordinates of centroid.
म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी पुन्हा आपल्याला x1 x2 च्या व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या आहेत. x1 ची व्हॅल्यू 3 घेतली, y1 ची व्हॅल्यू -5 घेतली, x2 4, y2 3, x3 is 11 and y3 is -4. Okay, here we have to find the coordinates of centroid, means we use here centroid formula. By using centroid formula, here we write G in bracket xy is equal to x1 plus x2 plus x3 upon 3, y1 plus y2 plus y3 upon 3. ओके, आता आपण फॉर्म्युला घेतलाय, म्हणजे पुढची स्टेप आहे की त्या ठिकाणी आपल्याला ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत, कन्सिडर केलेल्या आहेत, x1, y, x2, x3, त्या व्हॅल्यू इथं आपल्याला घालायच्या आहेत. फक्त ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 3, x1 ची व्हॅल्यू 3, x2 4, x3 11, मीन्स 3 plus 4 plus 11 upon 3, y1 आहे -5, y2 आहे 3 मीन्स +3 and y3 आहे -4 मीन्स ±-4 upon 3. आता रेशो सिम्प्लिफाय करायचे आहेत. gxy is equal to 3 plus 4 7, 7 plus 11 that is 18 means 18 upon 3 and -5 plus 3 means -2 and -2 and -4 that is a -6 upon 3 means G in bracket xy is equal to 3 6 जा 18 and 3 2 जा means -2 means the coordinate of the centroid is 6 -2. Okay, then see one more example, that is 4 7 8 4 7 11. Three coordinates are given. Okay, then we find the coordinate of the centroid by the same method. Okay, त्यामुळे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 8. आता तो जरासा डिफरंट आहे. सी, इन ट्रायंगल ABC G -4 -7 इज द सेंट्रॉइड. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -4 -7. इफ A -14 -19, B 3 5, then find the coordinates of point C. Means here if we consider triangle ABC, see here A, B and C, the coordinate of point A is given here -14 -19, coordinate of B is 3 5 and the coordinate of point G which is a given here, that is a G, here its value is -4 -7. Okay, then what is question? Find the coordinate of C. आपल्याला point C चे coordinates consider करायचे आहेत. First coordinate given, the coordinates of first point is given, second one is given, and here we have to find the coordinate of third point that we consider here as x3 y3. जे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या ठिकाणी आपल्याला x3 आणि y3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Then first we consider all that coordinates, that is the value of x1 is -14, y1 ची व्हॅल्यू -19, x2 आपण कन्सिडर केला, b चा x कोऑर्डिनेट मीन्स 3, y2 आहे 5, x3 y3 आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि जी g ची व्हॅल्यू दिली म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट g आर गिवन, means we write here the value of x is -4 and y is -7. ठीक आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी x3 आणि y3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट दिलेला आहे, मग ह्या ठिकाणी आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करणार. बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युल्यानुसार आपण ट्रायंगलचे व्हर्टेक्स जे आहेत त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आता इथे G इन ब्रॅकेट xy which is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 and y1 plus y2 plus y3 upon 3. ठीक आहे,
आता व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. एक्स आणि वाय व्हॅल्यू दिलेली आहे पहा. एक्स ची व्हॅल्यू आहे -4 आणि वाय ची व्हॅल्यू आहे -7. म्हणजे ह्या ठिकाणी आता आपण हे दोन जे कोऑर्डिनेट्स आहेत ते सेपरेट घेऊ. मीन्स x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 and y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. आता सिंपली या ठिकाणी आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपण या फॉर्म्युला मध्ये घालायच्या आहेत. x ची व्हॅल्यू किती आहे तर -4. -4 इज इक्वल टू x1 आहे -14 प्लस x2 आहे 3 आणि x3 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे x3 आपण आहे तसा घेतला अपॉन 3. ठीक आहे. y ची व्हॅल्यू -7 मीन्स -7 इज इक्वल टू -19 प्लस 5 प्लस y3 अपॉन 3. आता सिंप्लिफाय करायचं आहे आपण. ह्या ठिकाणी 3 4 जा 12 मीन्स -12 इज इक्वल टू -14 प्लस 3. याचा आन्सर येईल -11 प्लस x3. आता हाच पहिल्या ठिकाणी आपण x3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता x3 इज इक्वल टू काय येईल तर x3 इज इक्वल टू -12 प्लस 11 मीन्स x3 इज इक्वल टू -1. x3 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी -1 आलेली आहे. आता सिमिलरली आपण y3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आता पहा इथे 7 3 जा -21 इज इक्वल टू -19 प्लस 5. याचा आन्सर येईल -14 प्लस y3. आता y3 ची व्हॅल्यू काढायची आहे मीन्स y3 इज इक्वल टू -21 प्लस 14. पहा y3 ची व्हॅल्यू काय येईल. इथं दोघांना साइन डिफरंट आहे म्हणजे सबट्रॅक्शन करणार -7 आलं. मीन्स द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज हियर -1 अँड -7. बघा दोन कोऑर्डिनेट्स ट्रायंगलचे दिलेले आहेत. सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपण थर्ड पॉइंट जो C आहे त्याचा कोऑर्डिनेट फाइंड आउट केला आहे. ठीक आहे. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन. 9th क्वेश्चन नंबर A in bracket H -6, B in bracket 2 3, C in bracket -6K are the coordinates of the vertices of triangle. ह्या ठिकाणी ट्रायंगलचे तिन्ही व्हर्टेक्स दिलेत पण नीट पहा. A मधील x कोऑर्डिनेट जो आहे तो h दिलेला आहे आणि C मध्ये y कोऑर्डिनेट आहे तो k दिलेला आहे. And again whose centroid is G in bracket 1 5. म्हणजे सेंट्रॉइडचे देखील कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे. मग क्वेश्चन काय फाइंड द व्हॅल्यू ऑफ h and k. h आणि k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. आता तिन्ही व्हर्टेक्स आहेत. तिन्ही व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स दिलेत त्यामुळे पहिल्यांदा आपण ते कोऑर्डिनेट्स कन्सिडर करू. कन्सिडर हियर x1 इज इक्वल टू h, y1 is equal to -6, x2 is equal to 2, y2 is equal to 3, x3 is equal to -6 and y3 is equal to k. And the coordinate of the centroid that is G is given 1 5. म्हणजे 1 ही व्हॅल्यू झाली x ची. x is equal to 1 and y is equal to 5. ठीक आहे. व्हॉट इज क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x h ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे x1 कोऑर्डिनेट आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ k मीन्स y3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता ह्या ठिकाणी आपण सेम फॉर्म्युला मीन्स सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करणार. बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला G in bracket xy is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 y1 plus y2 plus y3 upon 3. ठीक आहे. आता x आणि y हे आपण दोघंही वेगवेगळे घेऊ. म्हणजे x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 घेऊ and y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3 घेऊ. ओके. मी आता x ची व्हॅल्यू किती आहे इथं तर 1.
1 इज इक्वल टू x1 आहे h प्लस 2 आणि x3 आहे निगेटिव्ह 6 अपॉन 3. ओके, y ची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू y1 आहे निगेटिव्ह 6, y2 आहे 3 आणि y3 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो दिलाय आपल्याला k अपॉन 3. फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज घातलेल्या आहेत. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. जो फर्स्ट रेशो आहे त्याला आपण सिम्प्लिफाय करू. 3 1 जा 3 इज इक्वल टू h प्लस, आता प्लस 2 मायनस 6 मीन्स मायनस 4. मग आता h ची व्हॅल्यू काय येईल? h इज इक्वल टू 3 प्लस 4 मीन्स h इज इक्वल टू 7. h ची व्हॅल्यू या ठिकाणी 7 आली. ठीक आहे. आता पुढे 5 3 जा 15 इज इक्वल टू निगेटिव्ह 6 प्लस 3 आहे. निगेटिव्ह 6 प्लस 3 म्हणजे निगेटिव्ह 3 प्लस k. आता k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, मीन्स k इज इक्वल टू 15 प्लस 3 मीन्स k इज इक्वल टू 18. बघा आपल्याला व्हॉट इज h? h इज द x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A and what is k? that is k is y coordinate of point C. ती दोघांची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. बघा आपण 7th क्वेश्चन पाहिला, त्यात सिंपली आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढायचे होते. सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज केला. 8th एक्झाम्पल होतं, त्याच्यामध्ये 2 व्हर्टेक्स दिले होते ट्रायंगलचे. थर्ड व्हर्टेक्स आपल्याला काढायचं होता आणि सेंट्रॉइड दिला होता, तिथेही आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज केला. 9th एक्झाम्पल मध्ये सेंट्रॉइड दिलेला आहे आणि तिन्ही व्हर्टेक्स दिलेले आहेत, पण त्या तिन्ही व्हर्टेक्स मध्ये A पॉइंटचा x कोऑर्डिनेट दिलेला नाही आणि C पॉइंटचा y कोऑर्डिनेट दिलेला नाही. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपण सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा यूज करून आपण त्यांचे कोऑर्डिनेट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. आता ह्या ठिकाणी 10 आणि 11 आणि 12 हे जे 3 क्वेश्चन्स आहेत ते एकाच बेसवर आहेत. एक्झाम्पल नंबर 10 मध्ये ट्रायसेक्शन शब्द वापरलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या ट्रायसेक्शन करणाऱ्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. एक्झाम्पल नंबर जे 11 आहे त्या ठिकाणी 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. ते 4 इक्वल पार्ट्स करणाऱ्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आणि तसाच सेम क्वेश्चन आहे एक्झाम्पल नंबर 12. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? सी हियर A 20 10 and B having a coordinate 0 20 are given and find the coordinates of the points which divides the segment AB into 5 congruent parts. म्हणजे ह्या ठिकाणी सेगमेंट AB आपण कन्सिडर केली तर A चा कोऑर्डिनेट हा आपल्याला दिलेला आहे, तो 20 आणि 10 आहे. ठीक आहे. आणि B चा कोऑर्डिनेट सुद्धा आपल्याला दिलेला आहे, तो आहे 0 आणि 20. मग क्वेश्चन काय आहे की फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स विच डिवाइड सेगमेंट AB into 5 कॉन्ग्रंट पार्ट्स. म्हणजे या AB सेगमेंट जो आहे या AB सेगमेंटची आपल्याला 5 कॉन्ग्रंट पार्ट्स करायचे आहेत आणि ते 5 कॉन्ग्रंट पार्ट्स करणारे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण त्याचे इक्वल 5 पार्ट्स केले. हे 2 पार्ट्स झाले, थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट आणि फिफ्थ पार्ट हा आपण कन्सिडर करू. ओके. सी कन्सिडर दिस इज द फर्स्ट कोऑर्डिनेट, दिस इज द सेकंड कोऑर्डिनेट. P हा फर्स्ट कोऑर्डिनेट घेतला, Q हा सेकंड कोऑर्डिनेट घेतला, R हा थर्ड कोऑर्डिनेट घेतला आणि इथे यस हा आपण फोर्थ कोऑर्डिनेट घेतला. ठीक आहे. व्हर्टेक्स. आता इथे पहा पॉइंट P AP PQ QR RS and SB किती पार्ट्स झाले पहा बरं. AP is the first part, PQ is the second part, QR is the third part and RS is the fourth part and SB is the fifth part. म्हणजे ह्या ठिकाणी AB या सेगमेंटचे 4 व्हर्टेक्स आहेत, त्या 4 व्हर्टेक्सने 5 कॉन्ग्रंट पार्ट्स केलेले आहेत. आणि क्वेश्चन काय आहे तर या चारही व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11 आणि क्वेश्चन नंबर 12 हा सारखाच आहे. आता जे 5 इक्वल पार्ट्स केलेला आहे फक्त हाच कन्सेप्ट आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. आता फर्स्ट पॉइंट आहे पॉइंट P. तर बाकीचे पॉइंट विचारात न घेता जर पॉइंट आपण P कन्सिडर केला तर P दिस पॉइंट P डिवाइड सेगमेंट AB इन द रेशियो, तो रेशियो आपल्याला फाइंड आउट करायचा. AP हा जर आपण फर्स्ट पार्ट कन्सिडर केला तर P to B how many parts remains here? That is the 4 parts. Means point P divide segment AB in 1:4 ratio.
बघा पॉइंट P ने AB चे 1:4 मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. तसाच आपल्याला Q चे कोऑर्डिनेट्सचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. आता पॉइंट फक्त Q कन्सिडर करायचा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी Q हा पॉइंट कन्सिडर केला तर AQ चे 2 इक्वल पार्ट्स झाले. ठीक आहे. आणि QB चे 3 पार्ट झाले. म्हणजे Q साठी काय झाला रेशो इथं 2:3 means point Q divides segment AB in the ratio 2:3. Similarly, we find the ratio of point R. आता R चा ह्या ठिकाणी आपल्याला पॉइंटचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. R च्या लेफ्ट साइडला पहा AR याचे आपण 3 कॉन्ग्रंट पार्ट्स केले. मीन्स द रेशो इज 3:2 आणि राइट साइडला 2 पार्ट्स आहेत. मीन्स 3:2. Similarly, we find the ratio of that points S which divides the segment AB in the ratio of 4:1. बघा तिन्ही एक्झाम्पल साठी कन्सेप्ट आपल्याला सेमच यूज करायचा आहे. फक्त इथं या ठिकाणी जे पॉइंट्स येतील त्यांचा रेशो चेंज होणार आहे. आता इथं 5 इक्वल पार्ट्स आहेत त्यामुळे प्रत्येकाची जर आपण ऍडिशन पाहिली तर 5 होते. जर 4 इक्वल पार्ट्स असतील तर त्या ठिकाणी त्या रेशोची ऍडिशन 4 येईल. ट्रायसेक्शन म्हणजे 3 पार्ट्स होतील. आता आपल्याला 5 कॉन्ग्रंट पार्ट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे P चा कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता फर्स्ट आपण कोऑर्डिनेट जो फाइंड आउट करणार तो पॉइंट P साठी करणार. फॉर पॉइंट P. ठीक आहे. आता P चा विचार केला तर P हा AB चा 1:4 मध्ये डिवाइड करतो. मीन्स वी राइट हियर पॉइंट P divides segment AB in the ratio 1:4. ठीक आहे. आता P चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. म्हणजे P ने पॉइंट AB चे सेक्शन्स केले पहा इन द रेशो m:n. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करून आपण P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. त्यासाठी कोऑर्डिनेट्स कन्सिडर करू. ह्या ठिकाणी प्रत्येक कोऑर्डिनेट साठी आपण x1 आणि y1 हा तोच कन्सिडर करणार आहे. मीन्स x1 इज इक्वल टू 20, y1 इज इक्वल टू 10, x2 इज इक्वल टू 0 and y2 is equal to 20. And 1:4 is a given. Means the value of m here we consider 1 and value of n here we consider 4. ठीक आहे. आता आपल्याला पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. मीन्स हियर वी यूज सेक्शन फॉर्म्युला. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. आता आपल्याला फक्त या लेसन मध्ये जे फॉर्म्युले आहेत तेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मगाशी आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला पाहिला. आता आपण सेक्शन फॉर्म्युला घेतोय. आता कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत तर पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मीन्स P इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू सेक्शन फॉर्म्युला काय mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा सेक्शन फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता आपण ज्या x1 x2 च्या ज्या व्हॅल्यू कन्सिडर केलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये घालून देऊ. m हा 1 आहे, x2 इज अ 0 प्लस n ची व्हॅल्यू 4 and x1 आहे 20 अपॉन 1 प्लस 4. सिमिलरली m आहे 1, y2 ची व्हॅल्यू आहे 20 प्लस n आहे 4 and y1 आहे या ठिकाणी इथं y1 पाहिजे. y1 ची व्हॅल्यू 10 आहे. मीन्स y1 इज इक्वल टू 10 अपॉन 1 प्लस 4. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करू. 0 1 जा 0, 0 प्लस 80 अपॉन 5 and 20 प्लस 4 10 जा 40 अपॉन 5. 0 plus 80 means 80 upon 5 and here 60 upon 5. Means coordinate of first point that is P is equal to 16 5 are 80 and 12 5 are 60. Means coordinate of point P is 16 and 12.
आता पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट केले. सिमिलरली वी फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q फॉर पॉइंट Q. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी x1 y1 ची व्हॅल्यू तीच आहे, x2 y2 ची व्हॅल्यू तीच घ्यायची आहे. फक्त जो बदल करायचा आहे तो आपल्याला रेशो बदलेल. बघा, पॉइंट Q जर कन्सिडर केला तर पॉइंट Q हा 2:3 मध्ये डिवाइड करतो. मीन्स हियर फॉर पॉइंट P वी कन्सिडर m इज इक्वल टू 2 अँड n इज इक्वल टू 3. आता आपल्याला पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स पॉइंट Q चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. मीन्स अगेन वी यूज हियर सेक्शन फॉर्म्युला. मीन्स Q in bracket x1 is equal to mx2 plus nx1 upon m plus n, my2 plus ny1 upon m plus n. आता ह्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज घालायच्या आहेत. ओके. आता x आणि y म्हणजे Q चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. m ची व्हॅल्यू आता ह्या ठिकाणी चेंज झाली पहा. मग अशी 1 आली होती कारण रेशो 1:4 होता. आता रेशो आहे 2:3 म्हणजे m ची व्हॅल्यू 2 आहे. 2 x2 आहे ह्या ठिकाणी 0 प्लस n ची व्हॅल्यू आहे 3 आणि x1 आहे 20 अपॉन 2 प्लस 3. सिमिलरली 2 इन ब्रॅकेट y2 आहे 20 प्लस n ची व्हॅल्यू आहे 3 आणि y1 आहे 10 अपॉन 2 प्लस 3. याला सिंप्लिफाय करणार आहोत आपण. 2 0 जा 0 प्लस 3 20 जा 60 मीन्स 60 अपॉन 5 आणि इथे येईल 2 20 जा 40 प्लस 3 10 जा 30 अपॉन 5. ओके. मीन्स 60 upon 5 and addition is here 70 upon 5. आता ह्या ठिकाणी आपल्याला डिवाइड करून पॉइंट Q चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करणार. 12 5 जा 16 and 14 5 जा 70 मीन्स द कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट चे कोऑर्डिनेट्स काय आले? Q is equal to 12 and 14. पहा, P चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट केले. P is the having a coordinate here 16 and 12. Q चे कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केले 12 and 14 आहे. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी आणखीन 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. आता कोणते पॉइंट्स राहिले तर पॉइंट R आणि पॉइंट S या दोघांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. पुन्हा इथं आपण फिगर कन्सिडर करू. AB ही आपण कन्सिडर केली होती मगाशी. आता आपण पॉइंट जो आहे PQ काढलेला आहे, R हा काढणार आहोत. ठीक आहे. इथं आपला पॉइंट P होता. हियर इज अ पॉइंट Q, हियर इज अ पॉइंट R अँड हियर इज अ पॉइंट S. आता आपण R चा विचार करणार आहोत. दिस पॉइंट R डिवाइड सेगमेंट इन द रेशियो 3:2. ठीक आहे. मीन्स वी फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ थर्ड पॉइंट दॅट इज द पॉइंट R. आता सेम मगाच्या सारखंच x1 y1 च्या व्हॅल्यू त्याच आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी A चे कोऑर्डिनेट 20 10 आणि B चे कोऑर्डिनेट 0 20 आहे. फक्त व्हॅल्यू जी बदलते ती या ठिकाणी m आणि n ची. आता इथे रेशो 3:2 आहे म्हणजे m ची व्हॅल्यू ही आपण 3 कन्सिडर केली आणि n ची व्हॅल्यू ही आपण 2 कन्सिडर केली. आता आपल्याला पॉइंट R चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. Means we write here R in bracket xy is equal to mx2 plus nx1 upon m plus n, my2 plus ny1 upon m plus n. आता व्हॅल्यूज घालूया. m ची व्हॅल्यू चेंज झाली मगाच्या पेक्षा. आता इथं आहे 3 into x2 आहे 0 प्लस 2 इन ब्रॅकेट x1 आहे 20 अपॉन 3 प्लस 2. ठीक आहे. पुढे m3 आहे आणि y2 आहे ह्या ठिकाणी 10 प्लस n ची व्हॅल्यू 2 आणि y1 आहे y2 ची व्हॅल्यू 20 आहे. इथं आपल्याला 20 घ्यावी लागेल आणि y1 आहे हा 10 मीन्स 2 into 10 अपॉन 3 प्लस 2. सी
A चे कोऑर्डिनेट आपण x1 y1 कन्सिडर केलेत, B चे कोऑर्डिनेट आपण x2 y2 कन्सिडर केलेत. मीन्स y2 ची व्हॅल्यू इथं 20 आहे आणि x1 ची व्हॅल्यू इथं 10 आहे. आता याला सिम्प्लिफाय करू. 3 0 जा 0 प्लस 2 20 जा 40 अपॉन 5 आणि इथे येईल 3 20 जा 60 प्लस 2 10 जा 20 अपॉन 5. मीन्स R in bracket xy that is equal to 40 upon 5 and 80 upon 5. आता R चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे इथं आपण डिवाइड करू. 8 5 जा 40 and 16 5 जा 80. Means the coordinate of third point that is the R is equal to 8 and 16. आता एक पॉइंट राहिलाय पहा. पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट केले, तो आपल्याला त्या ठिकाणी 16 12 मिळाले. पॉइंट Q चे कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केले, 12 14 मिळाले. R चं फाइंड आउट केलं, 8 16 आलं. आता पॉइंट S चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मीन्स फॉर पॉइंट S आता फक्त जो चेंज होतो तो रेशो. बघा पॉइंट S हा AB ला ह्या ठिकाणी 3. आता AB जो आहे AB मध्ये S हा पॉइंट आपण कन्सिडर केलाय, तर S या पॉइंटचा आपल्याला 4:1 मध्ये तो डिवाइड करतो. ठीक आहे, म्हणजे M ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपल्याला 4 कन्सिडर करायची आहे, N ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपल्याला 1 कन्सिडर करायची आहे. मीन्स S इन ब्रॅकेट XY इज इक्वल टू MX2 प्लस NX1 अपॉन M प्लस N and MY2 प्लस NY1 अपॉन M प्लस N. आता व्हॅल्यूज घेऊ. M ची व्हॅल्यू चेंज झाली, 4 आहे. X2 ह्या ठिकाणी आहे 0 प्लस N ची व्हॅल्यू 1 आहे, X1 आहे 20 अपॉन 4 प्लस 1. सिमिलरली 4 इन ब्रॅकेट Y2 आहे ह्या ठिकाणी 20 प्लस 1 इंटू Y1 आहे 10 अपॉन 4 प्लस 1. ठीक आहे, आता इथे 4 0 जा 0 प्लस 21 जा 20 मीन्स 20 अपॉन 5 and here 4 20 जा 80 80 प्लस 10 1 जा 10 80 प्लस 10 मीन्स 90 अपॉन 5. ठीक आहे, मीन्स the coordinate of point S XY is equal to 4 5 जा 20 and here 18 9 जा 18 5 जा 90. ओके, मीन्स द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट S चे कोऑर्डिनेट आहे ह्या ठिकाणी आपल्याला 4 आणि 18 मिळालेले आहेत. बघा आता क्वेश्चन काय होता, आपल्याला 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स जे करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे होते. सो वी राइट हियर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स R. ओके, फर्स्ट आपण P फाइंड आउट केला, तो ह्या ठिकाणी 16 12 आला. पॉइंट Q कोऑर्डिनेट फाइंड आउट केलाय, त्या ठिकाणी आले 12 and 14. नेक्स्ट आपण पॉइंट R फाइंड आउट केला 8 and 16 आणि ह्या ठिकाणी S हा फाइंड आउट केला आपण, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 and 18. ओके, म्हणजे हे झाले आपले 4 पॉइंट, जे 4 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे होते. आता हे एक्झाम्पल लक्षात आले की तुम्हाला याच्या मदतीनेच याच्यासारखंच तुम्हाला एक्झाम्पल नंबर 11 सॉल्व करायचा आहे आणि एक्झाम्पल नंबर 10 सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी 5 इक्वल पार्ट्स म्हणजे 4 कोऑर्डिनेट्स काढायचे होते, म्हणून मी हे एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 12 पर्यंत म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.2 हा कंप्लीट केलेला आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू फ्रेंड्स.